येवला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी मानधनाच्या मुद्द्यावरून कामबंद आंदोलन सुरू केले असून गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन तीव्र होत चालले आहे। शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रवासी भत्ता देण्याचे जाहीर केले होते। मात्र प्रत्यक्षात गेल्या 18 महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळाले नसल्याने या ग्रामरोजगार सेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत, अशी नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मी दत्तात्रय चव्हाण, येवला तालुका रोजगार सेवक संघटना। आम्ही 2007 पासून रोजगार सेवक म्हणून काम करीत आहोत आणि आतापर्यंत अल्पशा मानधनावर रोजगार सेवक हे काम करीत आहेत। परंतु शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी रोजगार सेवकांना मानधन देण्याबाबतचा जो GR काढलेला आहे, तो GR शासनाने अद्यापपर्यंत 18 महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी केली नाही। याबाबत रोजगार सेवकामध्ये राज्यभर संतापाची लाट पसरलेली असून त्यांना लवकरात लवकर शासनाने न्याय द्यावा भाऊ, आता तरी तुम्ही यांच्याकडे लक्ष द्यावं। आणि रोजगार सेवकांची जी मागणी आहे का अर्धवेळ असलेला रोजगार सेवक तो पूर्ण वेळ करावा आणि जो GR काढलेला आहे तो यांनी लागू करावा आणि रोजगार सेवकांना न्याय देऊन VB रामजी योजना चांगल्या प्रकारे राबवता यावी म्हणून त्यांना न्याय द्यावा। आणि जे मजूर आहेत, मजूरही आज उपाशी आहेत, मजुरांचाही मुद्दा शासनाने विचारात घेऊन रोजगार हमी योजनेचे मजुरांना मिळावा रोजगार म्हणून शासनाने मजुरांची आणि रोजगार सेवकांच्या दखल घेऊन GR पारित करावा अशी विनंती मी करतो। मी प्रवीण पाटील, येवला पंचायत समितीचा रोजगार सेवक आहे। गेल्या 1 तारखेपासून आम्ही पूर्ण राज्यभर जो आंदोलन करत आहोत। या राज्यामध्ये एकूण 28,500 रोजगार सेवक काम करत आहेत। सर्वही काम बंद आंदोलनावर संपात उतरलेले आहेत। तरी शासनाला विनंती आहे की आम्ही जे 1 तारखेपासून जो संपावर उतरलो आहोत, या संपाचा आणि आमचा काम बेमुदत संपाचा आमचा जो 3 ऑक्टोबर 2024चा जो GR पारित केलाय त्याला त्वरित लागू करावं ही विनंती। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।